नमस्कार. आवाज मासा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरात वाढ, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी सन्मानित आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. मे महिन्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाचा फटका पालेभाज्यांवर बसल्याचं चित्र आहे. पावसाच्या पाण्यानं तसंच वाहतुकी दरम्यान पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं असून किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. तर घाऊक बाजारात माल जास्त आणि त्याची विक्री होत नसल्यानं शिल्लक राहिलेल्या पालेभाज्या खराब झाल्यानं फेकाव्या लागल्या असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. नवी मुंबई येथील वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, जुन्नर, नगर, सातारा, बारामती अशा विविध जिल्ह्यातून भाज्या दाखल होतात. या बाजार समितीतून या भाज्या ठाणे, मुंबई तसंच उपनगरातील किरकोळ बाजारात विक्रीसाठी जातात. नियमित बाजार समितीत अंदाजे 550 ते 600 भाज्यांच्या गाड्या दाखल होत असतात. यामध्ये सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यातून पालेभाज्यांच्या 60 ते 70 गाड्या दाखल होतात. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे घाऊक तसंच किरकोळ बाजारातील पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण वाढलं होतं. त्याचबरोबर पावसामुळे वाहतुकी दरम्यान भाजी खराब होत असल्याचं समोर आले. त्यात वाहतूक अडथळ्यांमुळे गाड्या वेळेत बाजारात पोहोचत नाहीत. परिणामी संपूर्ण वितरण साखळी कोलमडलेली असून त्याचा परिणाम थेट बाजारात दिसतोय. विक्रेत्यांना मालाची निवड करताना कुजलेल्या पालेभाज्या फेकाव्या लागतात. तसंच त्यातून उरलेला माल विक्रीस ठेवावा लागतोय. यामुळे विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानही सहन करावं लागतंय. घाऊक बाजारपेठांमध्ये भाज्यांचे दर स्थिर आहेत, परंतु ठाण्यातील किरकोळ बाजारपेठे पालेभाज्यांच्या दरात 10 ते 20 रुपयांनी वाढ झाली आहे. पावसामुळे गाड्या वेळेत पोहोचत नाहीत. तसंच वाहतुकी दरम्यान भाज्या कुजल्या जातात. पालेभाज्या खराब होत असल्यानं त्या फेकून द्याव्या लागतात. त्यामुळे किरकोळ बाजारपेठात पालेभाज्यांची आवक घटत आहे. आवक घटल्यानं पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसंच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 27 मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मंत्रालय, मुंबई इथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आलं. या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्थांना आणि गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळेला ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी तसंच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते. या अभियानांतर्गत जिल्हा परिषद वर्धा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या कार्यकालातील कामगिरीसाठी यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2022-23 अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रदान करण्यात आले. शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशा 12 जणांची नुकतीच बदली झाली होती. या अधिकाऱ्यांच्या बदल्यात ठाणे शहर पोलीस दलात 25 अधिकाऱ्यांची नव्यानं वर्णी लागली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलाला अतिरिक्त बळ मिळाले. राज्यातील पोलीस दलासह इतर आस्थापनांच्या ठिकाणी असलेल्या पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी काढण्यात आले. त्यामध्ये ठाणे शहर पोलीस दलातील 5 पोलीस निरीक्षकांची ठिकाणी बदली झाली आहे, तर ठाणे शहर पोलीस दलात 14 पोलीस निरीक्षकांची वर्णी लागली. त्याचप्रमाणे 7 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची ठाणे शहरातून इतर ठिकाणी बदली झाली आहे. यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे. तर बदलीच्या यादीत असलेल्या 2 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंग यांच्या स्वाक्षरीनं याबाबतचे आदेश पारित झाले. कल्याण पूर्वेतील प्रमुख वाहतूक केंद्र असलेल्या चक्की नाका इथे मागील काही काळापासून मुख्य वाहतूक सिग्नल बंद अवस्थेत आहे. त्यामुळे दररोज सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत असून रस्त्यावरील प्रवास अतिशय त्रासदायक बनलाय. वाहतूक सिग्नल बंद असल्यामुळे वाहन चालक, पादचारी, शाळकरी मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय. रस्त्यावर शिस्त नसल्यानं अपघातांचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 19 नुसार सार्वजनिक वाहतुकीचा सुरक्षित आणि सुरळीत प्रवाह राखणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं चक्की नाका परिसरातील कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी वाहतूक विभागाकडे मागण्या केल्या आहेत.
वाहतूक सिग्नलची त्वरित दुरुस्ती करावी, वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचारी तैनात करावेत, वाहन चालकांसाठी सूचना फलक लावण्यात यावेत. या परिस्थितीकडे वाहतूक विभागानं गांभीर्यानं पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीनं आवश्यक ती पावलं उचलावीत, अशी सर्व नागरिक, स्थानिक व्यापारी, शाळा व्यवस्थापन आणि सामाजिक संस्थांची कळकळीची मागणी आहे. जर वेळेत कार्यवाही झाली नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाऊ शकते, असा इशाराही कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख रोहिदास मुंडे यांनी दिलाय. मे महिन्याच्या अखेरीस प्रामुख्यानं धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा केली जाते. मात्र यंदा याचं उलट चित्र असून गेल्या 2 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे बारवी धरणात आठवड्याभरातच लक्षणीय वाढ झाली. 1 आठवड्यापूर्वी बारवी धरणातील पाणीसाठा 112.31 दशलक्ष लिटर इतका होता, तर गेल्या 7 दिवसाच्या कालावधीत यात वाढ होऊन सध्या बारवी धरणात 122.45 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा आला. तर आंध्रा धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून सध्या 135.92 दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा धरणात आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यानंतर सर्वत्र पावसाची जोरदार हजेरी लागते. यावेळेला धरणांच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होण्यास सुरुवात होते आणि शहरावरील पाणी कपातीची टांगती तलवार नाहीशी होते. यामुळे धरण क्षेत्रात कायमच मुसळधार पावसाची प्रतीक्षा केली जाते. यंदा मे महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाईची झळ बसत होती. विविध ठिकाणी टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं. मात्र गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात पावसानं हजेरी लावण्यास सुरुवात केली. तर गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळतोय, तर धरण क्षेत्रातही याच पद्धतीनं पावसानं हजेरी लावली. यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होती. जिल्ह्यातील नागरी वसाहती तसंच औद्योगिक वसाहतींना मुरबाड तालुक्यातील MIDCच्या बारवी धरणातून आणि पुणे जिल्ह्यातील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या दोन्ही धरणांमध्ये पावसामुळे पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ होती. ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातामध्ये ठाण्यातील पाचपाखडी परिसरात राहणारा तस्लीम मोहम्मद या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. गुजरातवरून मुंबईच्या दिशेनं वाहतूक करत असलेला अवजड ट्रक ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील गुरुद्वारासमोरील मार्गावर मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीस्वार तस्लीम मोहम्मद या दुचाकीस्वाराला धडक लागताच सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. ही माहिती मिळताच नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी तसंच नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळीचा पाहणी करत तस्लीम मोहम्मद याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याची कारवाई केली. तर या अपघातामुळे काही काळ त्या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागानं हा ट्रक रस्त्याच्या बाजूला गेल्यानं वाहतूक पूर्ववत झाली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. किरकोळ बाजारात पालेभाज्यांच्या दरात वाढ, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी सन्मानित आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666613141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.